नमस्कार, मी विशाल पवार, पॉवर्स प्राईम अकॅडमी या यूट्यूब चॅनलवर तुमचे स्वागत करतो। आपण GMC भरतीसाठी इंग्लिश जो सब्जेक्ट आहे त्याची प्रिव्हियस इयर सिरीज चालू केलेली आहे। जे नांदेडचे पेपर झाले होते ते आपण आता डिस्कस करतो आहे। आतापर्यंत आपण 5 शिफ्ट डिस्कस केलेला आहे, म्हणजे 125 क्वेश्चन्स आपण आतापर्यंत डिस्कस केलेला आहे। 6th व्हिडिओ असेल हा या सिरीजचा। आतापर्यंत तुम्ही त्या शिफ्ट बघितल्या नसेल तर त्यासुद्धा बघून घ्या, कारण येणाऱ्या ज्या भरती आहे पुणे GMC, मुंबई GMC, छत्रपती संभाजीनगर GMC आणि अजून नाशिक GMC सुद्धा नोटिफिकेशन येणार आहे, तर त्यासाठी अत्यंत उपयोगी ही सिरीज ठरेल। तर तुम्ही पूर्ण सिरीज बघितली पाहिजे आणि इतर तुमचे मित्र कोणी प्रिपरेशन करत असेल GMC तर त्यांना तुम्ही हा व्हिडिओ रेफर करू शकता। ओके, या व्हिडिओमध्ये फर्स्ट क्वेश्चन आपण बघणार आहोत आर्टिकलचा। ही वॉन्ट्स टू बिकम डॅश इंजिनियर इन द फ्युचर। ही वॉन्ट्स टू बिकम डॅश इंजिनियर। इंजिनियर आहे इथं ओवेल साऊंड आहे, तिथं काय येईल? ॲन येईल। ॲन इंजिनियर म्हणतो आपण, बरोबर। ॲन कधी यूज करतो आपण? ओवेल साऊंड असल्यावर ॲन ॲपल म्हणतो आपण, ॲन एग म्हणतो, ॲन अंकल म्हणतो, ॲन ओवेल साऊंड असल्यावर यूज करतो। ओके, सो फर्स्ट ऑप्शन इज करेक्ट। नेक्स्ट क्वेश्चन, सेलेक्ट द सेंटेन्स दॅट कंटेन्स अ ग्रामॅटिकल एरर। सो ग्रामॅटिकल एरर शोधायचा आहे। फर्स्ट ऑप्शन बघा, आय विल हेल्प यू विथ युअर होमवर्क, करेक्ट आहे। ही विल अराइव ॲट द एअरपोर्ट बाय 6 PM, करेक्ट आहे। विल आहे, वर्बचं फर्स्ट फॉर्म आहे। थर्ड ऑप्शन, वी शॅल गो टू द म्युझियम टुमारो। हे तिन्ही पण जे सेंटेन्स आहे सिम्पल फ्युचरमध्ये आहे। फोर्थ बघा, शी विल स्टार्ट्स हर न्यू जॉब नेक्स्ट वीक। स्टार्ट्स नाही येणार इथं, हा रॉंग आहे। इथं काय येईल? स्टार्ट येईल, ठीक आहे। ही विल स्टार्ट्स यस आणि यस कधी यूज करतो आपण? कमेंट सेक्शनमध्ये सांगा। या अगोदरचे सिरीजमधले जे व्हिडिओज तुम्ही बघितले असेल तर त्यामध्ये आपण डिस्कस केलेलं आहे। ओके, नेक्स्ट क्वेश्चन, यामध्ये फिल इन द ब्लँक बघायचं आहे। द कमिटी डॅश द रिपोर्ट बिफोर मेकिंग अ फायनल डिसिजन। यामध्ये ना बिफोरच्या अगोदर एक सेंटेन्स आलेला आहे आणि बिफोरच्या नंतर एक सेंटेन्स आलेला आहे। दोन्ही पण पास्टमध्ये डिस्कस केलेलं आहे। फर्स्ट ऑफ ऑल यामध्ये एक गोष्ट चेक करा, जी कमिटीची स्पेलिंग आहे COMMITTEE। आय यामध्ये काय आहे? सिंगल आहे। ही खूपदा एक्झाम्समध्ये विचारलेली रॉंग स्पेलिंगमध्ये कमिटीची स्पेलिंग लक्षात ठेवा। आय सिंगल असतं, MMM असतं, TT आणि EE। सम टू द क्वेश्चन, द कमिटी डॅश द रिपोर्ट बिफोर मेकिंग अ फायनल डिसिजन। रिव्ह्यूचं यामध्ये दिलेलं आहे ऑप्शनमध्ये। तो द कमिटी हॅड रिव्ह्यूड द रिपोर्ट। कमिटीने पहिले रिपोर्ट्स रिव्ह्यू केले, त्यानंतर फायनल डिसिजनवरती आली। ओके, 2 इव्हेंट झालेले यामध्ये फर्स्ट इव्हेंट आणि सेकंड इव्हेंट। फर्स्ट काय आहे? कमिटीने काय केलं? रिपोर्ट रिव्ह्यू केले आणि सेकंड घटना काय झाली? डिसिजन घेतलं। सो जी फर्स्ट इव्हेंट आहे ती आपण पास्ट परफेक्टमध्ये डिस्कस करतो आणि जी सेकंड इव्हेंट होते ती सिम्पल पास्टमध्ये डिस्कस करतो आपण, ठीक आहे। हॅड येईल, द कमिटी हॅड रिव्ह्यूड द रिपोर्ट। ओके, सो फर्स्ट ऑप्शन इज करेक्ट। नेक्स्ट, शी वेंट टू डॅश हॉस्पिटल टू विजिट हर अंकल हू हॅड अंडरगॉन सर्जरी। आता आर्टिकल चेक करायचं आहे, तर इथं हॉस्पिटल दिलेलं आहे। इन जनरल म्हणतोय मी, आपण हॉस्पिटलसमोर द यूज करत नाही। इथं शी वेंट टू द हॉस्पिटल येईल। काय येईल? कारण हर अंकल हू हॅड अंडरगॉन सर्जरी कुठे? तर त्या हॉस्पिटलमध्ये। स्पेसिफिक आहे इथं, जे हॉस्पिटल आहे ते स्पेसिफिक आहे, ॲनी हॉस्पिटल नाही आहे इथं, ठीक आहे। ॲनी हॉस्पिटल असतं तर आपण आर्टिकल यूज केलं नसतं। स्पेसिफिक आहे जे हॉस्पिटल की ज्या हॉस्पिटलमध्ये तिच्या अंकलवरती काय ट्रीटमेंट चालू आहे, त्यामुळे इथं काय येईल? द हॉस्पिटल येईल। ओके, तसंच स्कूलसमोर पण द येत नाही। इन जनरल म्हणतोय मी। जेव्हा स्पेसिफिक स्कूल तुम्ही मेन्शन करसाल त्यावेळेस द यूज करावं लागेल। फोर्थ ऑप्शन इज करेक्ट। नेक्स्ट क्वेश्चन, शी फेल्ट व्हेरी डॅश आफ्टर रनिंग द मॅरेथॉन। यामध्ये फिल इन द ब्लँक बघायचं आहे। टायर, टायरिंग, टायर्ड अँड टायर्डली। टायर म्हणजे काय? थकणे, ठीक आहे, थकवा। शी फेल्ट आहे द
फेल्टचं फर्स्ट फॉर्म काय आहे? फील. फेल्ट आणि फेल्ट. फेल्ट यामध्ये कनेक्टिंग वर्ब आहे. शी फेल्ट व्हेरी टायर्ड येईल. थर्ड ऑप्शन इज करेक्ट. आफ्टर रनिंग द मॅरेथॉन. तो टायर्ड इथं काय आहे? तर इथं टायर्डचा रोल आहे ॲडजेक्टिव्हचा. ॲडजेक्टिव्ह शी विषयी सांगतोय. शी फेल्ट व्हेरी टायर्ड. फेल्ट काय इथं कनेक्टिंग वर्ब आहे. थर्ड ऑप्शन इज करेक्ट. नेक्स्ट, सिलेक्ट द सेंटेन्स दॅट कंटेन्स अ ग्रामॅटिकल एरर. यामध्ये ग्रामॅटिकल एरर शोधायचं आपल्याला. फर्स्ट ऑप्शन बघा, आय विल गोईंग टू द मार्केट लेटर. गोईंग येणार नाही तर काय येईल? गो येईल. सिम्पल फ्युचर टेन्स. सो यामध्ये एरर आहे. बाकी तिन्ही ऑप्शन डिस्कस करू. शी विल कम्प्लीट द असाइनमेंट बाय टुमारो. विल फर्स्ट फॉर्म करेक्ट आहे. वी विल मीट यू ॲट द स्टेशन करेक्ट आहे. दे शॅल बी अरायव्हिंग ॲट नून फ्युचर कंटिन्युअस टेन्स आहे, करेक्ट आहे. आपल्याला ग्रामॅटिकल एरर शोधायचा होता, इनकरेक्ट सेंटेन्स शोधायचा होता, तो फर्स्टमध्ये आहे. कारण इथं गोईंग आलेली, इथं काय यायला पाहिजे? गो यायला पाहिजे. फर्स्ट ऑप्शन इज करेक्ट. नेक्स्ट, सिलेक्ट द ग्रामॅटिकल करेक्ट सेंटेन्स. ग्रामॅटिकल करेक्ट सेंटेन्स शोधायचा आहे. ही डिडंट न्यू दॅट द एक्झाम वॉज पोस्टपॉन्ड. सो आपल्याला करेक्ट शोधायचा. इथं इनकरेक्ट आहे. इथं डिडंट न्यू येणार नाही, इथं काय येईल? डिडंट नो येईल. वर्बचा फर्स्ट फॉर्म येईल. सेकंड ऑप्शन, दे वेर प्लेड फुटबॉल इन द रेन इवन दो इट वॉज डेंजरस. प्लेड येणार नाही, तर इथं काय येईल? प्लेईंग येईल. पास्ट कंटिन्युअस टेन्स आहे, त्यामुळं हा पण इनकरेक्ट आहे. आपल्याला करेक्ट शोधायचा. थर्ड ऑप्शन, द टीचर आस्क्ड वाय आय हॅड नॉट सबमिटेड माय होमवर्क ऑन टाईम. इथं बघा, वाय कनेक्ट करतोय दोन सेंटेन्सला. द टीचर आस्क्ड फर्स्ट सेंटेन्स आहे आणि यामध्ये सेकंड सेंटेन्स काय आहे? आय हॅड नॉट सबमिटेड माय होमवर्क ऑन टाईम. हा सेकंड सेंटेन्स झाला. यामध्ये आम्ही अगोदरच्या क्वेश्चनमध्ये डिस्कस केलं तसं दोन इव्हेंट कनेक्ट झालेले आहे पास्टमधल्या. फर्स्ट इव्हेंट कोणती झालेली आहे? मी होमवर्क सबमिट केला नाही ही झाली की टीचरने विचारली झाली? मी होमवर्क सबमिट केलेला नाही, ही फर्स्ट इव्हेंट आहे, त्यामुळे ही पास्ट परफेक्टमध्ये आहे. आणि ही सेकंड आहे, त्यामुळे काय आहे? सिम्पल पास्टमध्ये आहे. थर्ड ऑप्शन इज करेक्ट असेल आपलं. ओके. शी वॉज गोईंग टू द मार्केट वेन शी हॅड सॉ द ॲक्सिडेंट. इथं हॅड येणार नाही, फक्त सॉ येईल. वेन शी सॉ द ॲक्सिडेंट. करेक्ट ऑप्शन ऑफ दिस क्वेश्चन इज थर्ड, बिकॉज करेक्ट ऑप्शन शोधायचं होतं. सॉचं फर्स्ट फॉर्म काय आहे? सी. सेकंड सॉ आणि थर्ड काय आहे? सीन. म्हणजे काय? बघणे. फर्स्ट, सेकंड अँड थर्ड फॉर्म. ओके. नेक्स्ट क्वेश्चन, सिलेक्ट द सेंटेन्स दॅट कंटेन्स ग्रामॅटिकल एरर. ग्रामॅटिकल एरर शोधायचा आहे. खूप इंटरेस्टिंग क्वेश्चन आहे हा, काळजीपूर्वक बघा. फर्स्ट बघा, वॉटर बॉइल्स ॲट 100 डिग्री सेल्सिअस. सेकंड आहे बर्ड्स फ्लाय इन द स्काय. थर्ड आहे द सन रायझेस इन द ईस्ट. फोर्थ आहे शी इज टेकिंग द बस एव्हरी मॉर्निंग. सो ग्रामॅटिकल एरर शोधायचा. वॉटर बॉइल्स ॲट 100 डिग्री सेल्सिअस. पाणी काय आहे? 100 डिग्री सेल्सिअसला उकळते. हे आपण सायन्समध्ये सुद्धा बघितलेलं आहे. म्हणजेच काय सायंटिफिक फॅक्ट आहे. तर ही काय? करेक्ट आहे. सायंटिफिक फॅक्ट आहे. पाणी 100 डिग्री सेल्सिअसला उकळते. दुसरं काय? बर्ड्स फ्लाय इन द स्काय. बर्ड्स ऑब्व्हियसली स्कायमध्ये उडतात. तर हे पण काय आहे? जनरल ट्रूथ आहे. ठीक आहे, करेक्ट आहे. द सन रायझेस इन द ईस्ट. सूर्य पूर्वेला उगवतो. हे काय आहे? युनिव्हर्सल ट्रूथ आहे. सूर्य असं होत नाही की आज पूर्वेला उगवला उद्या पश्चिमेला उगवेल. ठीक आहे. सो डेली सूर्य पूर्वेलाच उगवतो. तर हे युनिव्हर्सल ट्रूथ आहे. फोर्थ बघा, शी इज टेकिंग द बस एव्हरी मॉर्निंग. एव्हरी मॉर्निंग सांगितलेले आहे आणि इथं काय सांगितलं? टेकिंग. इज टेकिंग कधी यूज, कोणत्या याच्यामध्ये यूज होईल? प्रेझेंट कंटिन्युअस टेन्समध्ये. प्रेझेंट कंटिन्युअस केव्हा यूज करतो आपण? जेव्हा ॲक्शन इज गोईंग ऑन ॲट द टाईम ऑफ स्पीकिंग. जेव्हा आपण बोलतो तेव्हा ॲक्शन चालू आहे, त्यावेळेस आपण कोणता टेन्स यूज करतो? प्रेझेंट कंटिन्युअस. पण इथं एव्हरी मॉर्निंग आहे. डेली हॅबिट्स, हॅबिच्युअल ॲक्शन डिस्कस केलेली आहे. तर इथं काय येईल? टेक्स येईल. शी टेक्स द बस एव्हरी मॉर्निंग. ही काय आहे? हॅबिच्युअल ॲक्शन आहे. सो
कन्क्ल्युजन ऑफ दिस क्वेश्चन इज बॉईल्स फर्स्ट फॉर्म आहे, रायझेस फर्स्ट फॉर्म आहे, टेक्स फर्स्ट फॉर्म आहे. म्हणजे सिम्पल प्रेझेंट टेन्स आपण इथं काय यूज केलेला आहे. सिम्पल प्रेझेंट टेन्स. यामध्ये सायंटिफिक फॅक्ट दिलेली आहे, वॉटर बॉइल्स ॲट 100 डिग्री. सेकंडमध्ये जनरल ट्रूथ दिलेलं आहे, बर्ड्स फ्लाय इन द स्काय. थर्ड याच्यामध्ये युनिव्हर्सल ट्रूथ दिलेलं आहे, द सन रायझेस इन द ईस्ट. फोर्थ याच्यामध्ये हॅबिच्युअल ॲक्शन दिलेली आहे. तर सायंटिफिक फॅक्ट, जनरल ट्रूथ, युनिव्हर्सल ट्रूथ, हॅबिच्युअल ॲक्शन, अजून जी क्रिकेटची कॉमेंट्री असते ती, अजून न्यूजपेपरची जी हेडलाईन्स असतात न्यूजपेपरच्या, त्या पण सिम्पल प्रेझेंट टेन्समध्ये सांगतात. त्यांचं ॲनालिसिस तुम्हाला येणाऱ्या एक्झाम्समध्ये हेल्प होईल. ओके. भरपूर मुलं या क्वेश्चन्समध्ये कन्फ्यूज होतात, कारण हे लक्षात ठेवावं लागतं की ज्यावेळेस सायंटिफिक फॅक्ट, जनरल ट्रूथ, हॅबिच्युअल ॲक्शन, युनिव्हर्सल ट्रूथ दिलेलं असेल त्यावेळेस आपण सिम्पल प्रेझेंट टेन्स यूज करतो. ओके. आय होप तुम्हाला समजलं असेल. नेक्स्ट क्वेश्चन. यामध्ये ग्रॅमॅटिकल एरर शोधायचा आहे. फर्स्ट बघा, आय डिडंट गो टू द पार्टी लास्ट नाईट. आय डिडंट गो टू द पार्टी लास्ट नाईट. सो करेक्ट आहे. आपल्याला इनकरेक्ट शोधायचं आहे. आय डिडंट वेंट टू द पार्टी लास्ट नाईट. इथं गो टू द पार्टी, इथं वेंट टू द पार्टी. वेंट येणार नाही, इथं काय येईल, गोज येईल. सो हा इनकरेक्ट राहील. ओके. आपल्या क्वेश्चनचा आन्सर सेकंड राहील. थर्ड ऑप्शन चेक करू. आय वेंट टू द पार्टी लास्ट नाईट. हा काय आहे, करेक्ट आहे. आय हॅडंट गॉन टू द पार्टी लास्ट नाईट. ॲक्च्युली हा जो क्वेश्चन आहे ऑब्जेक्शनल आहे. ऑब्जेक्शन घेऊ शकतो आपण याच्यावर, कारण जो फोर्थ स्टेटमेंट आहे ना, फोर्थ ऑप्शन, आय हॅडंट गॉन टू द पार्टी लास्ट नाईट दिलेला आहे, पण याचा काही रेफरन्सच दिलेला नाही आहे. आपण अगोदर 2 क्वेश्चन डिस्कस केले, ज्यावेळेस आपण फर्स्ट इव्हेंट अँड सेकंड इव्हेंट 2 घटना एकत्र डिस्कस करतो. त्यावेळेस फर्स्ट इव्हेंट जी झाली ती पास्ट परफेक्टमध्ये सांगतो, जी सेकंड झाली ती सिम्पल पास्टमध्ये सांगतो. बट यामध्ये हॅडंट गॉन येईल. हॅडंट गॉन दिलेला आहे, पास्ट परफेक्ट दिलेला आहे, आणि इथं समोर लास्ट नाईट पण दिलेला आहे. मी अगोदर सांगितलं लास्ट नाईट केव्हा यूज करतो आपण, सिम्पल पास्टमध्ये. मागचे व्हिडिओज तुम्ही बघितले असेल, मागचे जे लेक्चर्स, त्यामध्ये मी सांगितलं लास्ट नाईट, लास्ट मंथ, लास्ट इयर असं दिलेलं असेल तर सिम्पल पास्ट यूज करतो. तर यावरती आपण ऑब्जेक्शन घेऊ शकतो. ठीक आहे. हा इनकम्प्लीट आहे. नेक्स्ट, यामध्ये आपल्याला PQRS दिलेला आहे. फर्स्ट आपण रीड करून घेऊ. सौनास हॅव एक्झिस्टेड अँड गोईंग टू देम फॉर थाउजंड्स ऑफ इयर्स, पार्ट ऑफ फिनिश लाईफ इज डीपली रूटेड. सौनास हा जो आहे, फिनलँडमध्ये स्टीमिंग बाथ असते. स्टीमिंग बाथ साठी छोटी रूम असते, त्याला सौनास म्हटलेलं आहे. याला कनेक्टिंग आपल्याला PQRS शोधायचं आहे. ओके. सौनास हॅव एक्झिस्टेड. एक्झिस्ट करणे म्हणजे काय, अस्तित्वात असणे. तर यामध्ये बघा, क्यू जो आहे, फॉर थाउजंड्स ऑफ इयर. नंतर सुरुवात कशाने होईल, क्यूने होईल. सो RS आणि RS ना होणार नाही, तर फर्स्ट ऑप्शनमध्ये क्यू आहे, फोर्थमध्ये क्यू आहे. ओके. सौनास हॅव एक्झिस्टेड फॉर थाउजंड्स ऑफ इयर. फर्स्ट चेक करू. अँड गोईंग टू देम इज डीपली रूटेड, पार्ट ऑफ फिनिश लाईफ. सो फर्स्ट ऑप्शन इज करेक्ट. फिनिश लाईफ हा फिनलँडच्या लोकांसाठी यूज केलेला आहे. सौनास पण तिथेच स्टीमिंग बाथसाठी एक छोटीशी रूम असते. त्याविषयी हा मे बी न्यूजपेपरमधून घेतला असेल PQRS. ओके. रेफरन्स न्यूजपेपर असू शकतो याला, करंट रिलेटेड. ओके. नेक्स्ट क्वेश्चन. यामध्ये आपल्याला पॅराजंबल सॉल्व करायचा आहे. फर्स्ट ABCD. फर्स्ट आपण चारी पण रीड करून घेऊ, कशाविषयी दिलेला आहे हा पॅरा. द कंपनी अनाउन्स्ड अ न्यू प्रोडक्ट लाईन विच एम्स टू रिड्यूस कार्बन इमिशन्स ड्युरिंग इट्स ॲन्युअल कॉन्फरन्स टू प्रमोट सस्टेनेबल डेव्हलपमेंट. फर्स्टमध्ये बघा, द कंपनी अनाउन्स्ड अ न्यू प्रोडक्ट लाईन, याविषयी बोललेलं आहे. ठीक आहे. सुरुवात A पासून होईल.
त्यामुळे सेकंड ऑप्शन आणि थर्ड ऑप्शन येणार नाही. ओके. द कंपनी अनाउन्स्ड अ न्यू प्रोडक्ट लाईन ड्युरिंग इट्स ॲन्युअल कॉन्फरन्स. केव्हा अनाऊन्स केली? कॉन्फरन्समध्ये. ठीक आहे. तो ए नंतर सी येईल. ए नंतर सी फर्स्ट त्याच्यामध्ये आहे. ड्युरिंग इट्स कॉन्फरन्स विच एम्स टू रिड्यूस कार्बन इमिशन्स टू प्रमोट सस्टेनेबल डेव्हलपमेंट. डी लास्टला येईल. आणि यामध्ये बघा चारही ऑप्शनमध्ये डी शेवटीला आहे, कारण इथं फुल स्टॉप दिलेला आहे, जर तुमचं ऑब्झर्वेशन ठीक असेल तर. नेक्स्ट क्वेश्चन, सिलेक्ट ग्रामॅटिकली करेक्ट सेंटेन्स. ग्रामॅटिकली करेक्ट सेंटेन्स शोधायचं आपल्याला. इथं बघा, नीदर ऑफ द आन्सर आर ॲक्सेप्टेबल. सेकंड आहे each ऑफ द स्टुडंट्स हॅव देअर ओन लॉकर. फोर्थ आहे एव्हरी वन एन्जॉय द लेक्चर. फोर्थ आहे थर्ड एव्हरी वन होता. फोर्थ आहे द कमिटी मीट्स एव्हरी मंडे. सो नीदर, ईच आणि एव्हरी वन आणि कमिटी हे सर्व वर्ड्स जे आहे ते सिंग्युलर आहे. फर्स्ट ऑफ ऑल नीदर, ईच, एव्हरी वन. कमिटीचे स्पेलिंग चेक करा, सिंगल आय असतं, डबल एम डबल टी आणि डबल ई असतं. हे काय आहे? सिंग्युलर आहे. सो यांच्यासमोर सिंग्युलर वर्ब यूज होईल. ठीक आहे. नीदर ऑफ द आन्सर, इथं तर येस लागलं पाहिजे. नीदर ऑफ द आन्सर्स आर नाही येणार, इथं काय येईल? इज येईल. हा इनकरेक्ट आहे. इच ऑफ द स्टुडंट्स हॅव, इच ऑफ द स्टुडंट हॅज येईल. इच प्रत्येक सिंग्युलर आहे. वर पण काय पाहिजे? सिंग्युलर पाहिजे. इथं पण सिंग्युलर पाहिजे. ओके. थर्ड चेक करा, एव्हरी वन एन्जॉय द लेक्चर. एन्जॉय येणार नाही, इथं काय येईल? एन्जॉयज येईल. ठीक आहे, सिंग्युलर आहे. फोर्थ, द कमिटी मीट्स एव्हरी मंडे. करेक्ट आहे. मीट्स यस यायला पाहिजे. कमिटी काय? सिंग्युलर आहे. एव्हरी मंडे सिम्पल प्रेझेंट टेन्स. फोर्थ ऑप्शन इज करेक्ट. नेक्स्ट, पॅराजंबल. फर्स्ट रीडिंग करून घेऊ. द कमिटी delayed the decision due to disagreements among members, although the report was submitted on time, which caused frustration among stakeholders. तर ऑप्शन चेक करा, सी, डी, सी आणि सी. मोस्ट ऑफ द क्वेश्चन्स सी, ऑप्शन सी पासून ओपन अप होत आहे. डी चेक करू एकदा. विच कॉस्ट काय, याचा काही रेफरन्स दिला नाही, त्यामुळे डी पासून काय स्टार्ट होणार नाही. तर कन्फर्म झालं की सी पासून स्टार्ट होईल. तर सी वाचून घेऊ. अल्दो द रिपोर्ट वॉज सबमिटेड ऑन टाईम, द कमिटी डिलेड द डिसिजन. रिपोर्ट टायमावरती वेळेवरती सबमिट होऊनही कमिटीने काय केलं? डिसिजन डिले केलं. मग नंतर कारण दिलं असं, का डिले केलं? ड्यू टू, कारण ड्यू टू डिसअग्रीमेंट अमंग मेंबर्स. CAB इज तो फोर्थ ऑप्शनमध्ये CAB डी दिलेला आहे. का डिले केलं? डिसअग्रीमेंट अमंग म्हणजे काय? मेंबर्समध्ये डिसअग्रीमेंट झालं होतं, त्यामुळे त्यांनी काय डिसिजन डिले केलं. विच कॉज्ड फ्रस्ट्रेशन अमंग स्टेक होल्डर्स. CABD इज करेक्ट. फोर्थ ऑप्शन. नेक्स्ट, मेक हे वाईल द सन शाईन्स. हा प्रोवर्ब आहे. याचा मिनिंग आहे संधी असताना फायदा घ्या. जसं की ही सिरीज मी GMC साठी स्पेशली सुरू केलेली आहे. तर ही तुम्हाला संधी आहे येणाऱ्या GMC एक्झामसाठी. सो मेक हे वाईल द सन शाईन्स. ओके. सो याचा मिनिंग आहे टेक द ॲडव्हान्टेज ऑफ ऑपॉर्च्युनिटीज व्हाईल दे लास्ट. जेव्हा संधी येतात त्यांचा फायदा घ्यायला पाहिजे. अजून एक त्याचा जे सिनोनिम्स आहे, म्हणजे सिमिलर याच्याशी एक फ्रेज आहे, स्ट्राईक, व्हाईल, द आयरन इज हॉट. द आयरन इज हॉट. आपण म्हणतो ना गरम असताना हातोडा मारायला पाहिजे. सो स्ट्राईक व्हाईल द आयरन इज हॉट. सेम ॲज मेक हे वाईल द सनशाईन्स, म्हणजे टेक ॲडव्हान्टेज ऑफ ऑपॉर्च्युनिटीज वाईल दे लास्ट. ओके. नेक्स्ट क्वेश्चन, स्टील वॉटर रन डीप. या अगोदर आपण हा डिस्कस केलेला, हा शिफ्टला रिपीट झालेला आहे.
ठीक आहे, या शिफ्टमध्ये दिलेला आहे. सो आपण डिस्कस केलेलं अगोदर, क्वाईट पीपल आर ऑफन व्हेरी इंटेलिजंट. जे शांत लोक असतात ते सहसा हुशार असतात, असा याचा मिनिंग आहे. ठीक आहे, ते जास्त बोलत नाही. नेक्स्ट क्वेश्चनमध्ये करेक्टली पंच्युएशन कशामध्ये कोणत्या सेंटेन्समध्ये यूज केलं ते शोधायचं आहे. माय ब्रदर हू लिव्स इन कॅनडा इज व्हिजिटिंग अस नेक्स्ट वीक. चारही सेंटेन्स सेम आहे, यामध्ये आपल्याला फक्त पंच्युएशन चेक करायचं आहे. ओके, सो माय ब्रदर हू जोडलेलं आहे म्हणून इथं कॉमा पाहिजे. फर्स्ट ऑप्शन इज रॉंग. माय ब्रदर कॉमा हू लिव्स इन कॅनडा कॉमा इज व्हिजिटिंग अस नेक्स्ट वीक. सेकंड ऑप्शन इज करेक्ट. थर्ड ऑप्शन बघा, माय ब्रदर हूच्या अगोदर कॉमा पाहिजे, त्यामुळं हा पण काय इथं रॉंग आहे. माय ब्रदर हू लिव्स इन कॅनडा इज व्हिजिटिंग अस नेक्स्ट वीक. इजच्या अगोदर इथं कॅनडाच्या नंतर काय कॉमा पाहिजे. सो हा ऑप्शनसुद्धा काय रॉंग आहे. ब्रदर नंतर कॉमा पाहिजे आणि कॅनडा नंतर कॉमा पाहिजे, कारण इथे बघा सेंटेन्स जॉईन केलेला आहे इजपासनं, इथं कॉमा येईल. माय ब्रदर हू, माझा भाऊ जो कॅनडामध्ये राहतो. ठीक आहे, सो इथं कॉमा यायला पाहिजे. नेक्स्ट यामध्ये बघा जी फ्रेज आहे अंडरलाईन, त्याचा मिनिंग सांगायचा आहे. नियरली द सेम मिनिंग म्हणजे सिनोनिम. फर्स्ट ऑप्शन बघा, यामध्ये हे जे बोल्ड केलेलं आहे, अंडरलाईन केलेलं आहे, इट अप ग्रीडीली और रेवन्सली. इट म्हणजे काय खाणे, ग्रीडीली म्हणजे लोभीपणाने, कधी न मिळाल्यासारखं जो म्हणतो आपण त्याला इन शॉर्टमध्ये. ठीक आहे. डिवोर इज करेक्ट ऑप्शन. डिवोर म्हणजे काय, टू ईट समथिंग ईगरली. ठीक आहे, चल डिवोर इज करेक्ट ऑप्शन. सेकंड ऑप्शन बघा, डिसन म्हणजे काय, टू रिकॉग्नाइज्ड. एखादी गोष्ट जाणून घेणे, लक्षात घेणे, त्याला डिसन म्हणतो आपण. डिराईट म्हणजे टू मॉक, म्हणजे एखाद्याची खिल्ली उडवणे, टू मॉक. एखाद्याची खिल्ली उडवणे किंवा हसणे, टोमणा मारणे, त्याला डिराईट म्हणतो आपण. ओके. डिप्लीट म्हणजे काय, टू रिड्यूस, कमी करणे, घटवणे, डिप्लीट. ठीक आहे. डिराईट म्हणजे टू मॉक, खिल्ली उडवणे, एखाद्याची टोमणा मारणे. डिसन म्हणजे काय, रिकॉग्नाइज, लक्षात घेणे किंवा जाणून घेणे. डिवोर म्हणजे काय, टू ईट समथिंग इगरली. ईट अप ग्रीडीली और रेवन्सलीचा सिनोनिम आहे. आपल्याला नियरली द सेम मिनिंग विचारला होता. ओके. नेक्स्ट क्वेश्चन, यामध्ये आपल्याला वन वर्ड सबस्टिट्यूशन दिलेलं आहे. सो चारही ऑप्शन आपण डिस्कस करू. क्वेश्चन आहे आपला, द स्टडी ऑफ ह्युमन बीइंग. सो फर्स्ट आपण डिस्कस करू झुलॉजी म्हणजे काय, द सायंटिफिक स्टडी ऑफ ॲनिमल म्हणजे झुलॉजी. बॉटनी म्हणजे काय, सायंटिफिक स्टडी ऑफ प्लांट्स. सायकोलॉजी, सायंटिफिक स्टडी ऑफ माइंड और बिहेवियर. माइंड आणि किंवा बिहेवियरची जी स्टडी असते त्याला काय म्हणतो, सायकोलॉजी. लॉजी, इथं बघा लॉजी दिलेला आहे. लॉजी हा काय एक रूट वर्ड आहे. लॉजी म्हणजे टू स्टडी. अँथ्रोपोलॉजी आपला करेक्ट ऑप्शन आहे. ह्युमन बीइंगची स्टडी करणाऱ्या माणसाला आपण अँथ्रोपोलॉजी म्हणतो, अँथ्रोपोलॉजिस्ट म्हणतो. ठीक आहे. फिजिओलॉजी म्हणजे काय, शरीर क्रिया विज्ञान, ज्याला आपण जे लिव्हिंग सिस्टम आहे, लिव्हिंग मेकॅनिझम आहे आपलं, सो त्याची स्टडी करायला आपण फिजिओलॉजी म्हणतो. ओके. सायकोलॉजी माइंड और बिहेवियर. झुलॉजी म्हणजे स्टडी ऑफ ॲनिमल. बॉटनी म्हणजे काय, स्टडी ऑफ प्लांट्स. आणि ह्युमन बीइंगची स्टडीला काय म्हणतो आपण, अँथ्रोपोलॉजी. ओके. नेक्स्ट क्वेश्चन, पंच्युएशन, करेक्ट पंच्युएशन शोधायचं आहे मध्ये. आय एन्जॉय रीडिंग, रायटिंग अँड पेंटिंग. रीडिंग नंतर कॉमा आहे, रायटिंग नंतर कॉमा आहे, पेंटिंग
सेकंड ऑप्शन बघा, आय एन्जॉय रीडिंग, रायटिंग अँड पेंटिंग. इथं पण कॉमा आहे, इथं पण कॉमा आहे. दोन्ही ऑप्शन सिमिलर वाटत नाही. काय डिफरन्स असेल यामध्ये? यामध्ये डिफरन्स खूप मायनर डिफरन्स आहे. मोस्ट ऑफ द स्टुडंट यामध्ये सिल्ली मिस्टेक करण्याचे खूप चान्सेस आहे. जो गुगली क्वेश्चन म्हणतो आपण, सिल्ली मिस्टेक यामध्ये होण्याचे खूप चान्सेस आहे. कारण इथे बघा फुल स्टॉप दिलेला आहे, यामध्ये फुल स्टॉप दिलेला नाही. त्यामुळे फर्स्ट ऑप्शन इज करेक्ट. खूप मुलं इग्नोर करतात या गोष्टीला, बट एक क्वेश्चनची 1 मार्क्सची किंमत ज्यांची एक्झाम 1 मार्क्सने राहिलेली आहे त्यांना माहीत असेल. ओके, सो बी केअरफुल वाईल सॉल्विंग द क्वेश्चन केअरफुली वाचायला पाहिजे आणि ऑप्शन पण केअरफुली चेक करायला पाहिजे. त्यामुळे मी ऑप्शन इलिमिनेशन प्रेफरली सांगतो, ज्यामध्ये जर तुम्हाला एक्झॅक्टली आन्सर माहीत नसेल एखाद्या क्वेश्चनचं, त्यावेळेस तुम्ही हा फॉर्म्युला यूज करू शकता, ऑप्शन इलिमिनेशन. ऑप्शन इलिमिनेशन होतं काय की करेक्ट ऑप्शनपर्यंत पोहोचण्याची चान्सेस प्रोबॅबिलिटी जास्त असते. ओके, नेक्स्ट क्वेश्चन. क्युरिओसिटी किल्ड द कॅट हा एक प्रोवर्ब आहे. क्युरिओसिटी किल्ड द कॅट म्हणजे काय? फर्स्ट ऑफ ऑल क्युरिओसिटी म्हणजे काय? उत्सुकता. किल्ड द कॅट म्हणजे इतरांच्या गोष्टीबद्दल जास्त उत्सुक असल्याने तुम्हाला त्रास होऊ शकतो. म्हणजे दुसऱ्यांच्या लाईफमध्ये इंटरफेअर केल्यामुळे तुम्हाला त्रास होऊ शकतो, असं या प्रोव्हर्बचा मीनिंग आहे. सो कॅट्स हंट रॅट्स विथ क्युरिओसिटी असा मीनिंग याचा निघणार नाही. क्युरियस कॅट गोईंग फॉर हंटिंग समटाईम्स किल्स इट सेल्फ. ऑप्शन ऑब्व्हियसली जर तुम्हाला बेसिक नॉलेज असेल इंग्लिशचं तर तुम्ही ऑप्शन इलिमिनेशन यामध्ये करू शकता. थर्ड ऑप्शन बघा, बीइंग क्युरियस अबाउट अदर्स अफेअर्स मे पुट यू इन ट्रबल. ट्रबल म्हणजे काय? अडचणीत तुम्हाला टाकू शकतो. अफेअर्स म्हणजे अदर्स अफेअर्स म्हणजे काय? दुसऱ्यांच्या ज्या गोष्टीमध्ये तुम्ही जर इंटरफेअर करत असाल, क्युरियस असाल जाणून घेण्यासाठी, तर तुम्हाला ती गोष्ट ट्रबलमध्ये आणू शकते. सो थर्ड ऑप्शन इज करेक्ट. नेक्स्ट क्वेश्चन. विच सेंटेन्स इज पंच्युएटेड करेक्टली. यामध्ये पंच्युएशन विचारलं आहे. पंच्युएशनचे खूप जास्त क्वेश्चन्स विचारले जात आहे. आर्टिकल्स, पंच्युएशन, टेन्स हे 3 जे टॉपिक आहे मोस्ट इम्पॉर्टंट आहे GMCसाठी. कारण आपण आतापर्यंत 5 शिफ्ट डिस्कस केलेला आहे, त्यामध्ये मोस्ट ऑफ द क्वेश्चन्स याच टॉपिकमधून होते. ओके, बाकीची व्होकॅब्युलरी. तर फर्स्ट रीडिंग करून घेऊ. इफ यू वॉन्ट टू सक्सीड शी सेड यू मस्ट वर्क हार्ड एव्हरी डे. जर तुम्हाला सक्सीड व्हायचं असेल, तर यशस्वी व्हायचं असेल, तर ती म्हणाली तुम्हाला डेली रोज हार्डवर्क करावं लागेल. ओके, यामध्ये डबल इन्व्हर्टेड कॉमा आहे. इथे जे आहे ना, इथे कॉमा पाहिजे. जेव्हा डबल इन्व्हर्टेड कॉमा क्लोज होतो त्यावेळेस इथं काय? कॉमा पाहिजे. त्यामुळं फर्स्ट ऑप्शन इज रॉंग. इथं कॉमा आहे. शी सेड, इथं शी सेड जी म्हणाली, इथं पण कॉमा पाहिजे. त्यामुळे सेकंड ऑप्शन इज रॉंग. इफ यू वॉन्ट टू सक्सीड कॉमा शी सेड कॉमा यू मस्ट वर्क हार्ड एव्हरी डे विथ फुल स्टॉप. ओके, थर्ड ऑप्शन इज करेक्ट. नेक्स्ट. विच ऑफ द फॉलोइंग इज मोस्ट अप्रोप्रिएट अँटोनिम ऑफ इफेमेरल. इफेमेरल ऑप्शन रीडिंग करून घेऊ. टेम्पररी, मोमेंटरी, लास्टिंग, फ्लीटिंग. टेम्पररी फर्स्ट जो आहे, टेम्पररी, मोमेंटरी आणि फ्लीटिंग हे तिन्ही पण सिनोनिम्स आहे, समानार्थी शब्द आहे. टेम्पररी म्हणजे काय? क्षणिक काळासाठी. मोमेंटरी म्हणजे काही क्षणासाठी फक्त. इफेमेरलचा आणि इफेमेरल पण यांचा काय आहे? सिनोनिम आहे. जर तुम्हाला या 3 वर्डचा मिनिंग माहीत असता तर तुम्ही ऑप्शन इलिमिनेशन यामध्ये करू शकत होता. ठीक आहे, एकच वर्ड उरतो तो लास्टिंग. यांचे सिनोनिम सांगितले मी, टेम्पररी, मोमेंटरी, फ्लीटिंग आणि इफेमेरल म्हणजे काही क्षणासाठी. यांचा 4 वर्डचा मिनिंग होतो. हे सगळे सिनोनिम्स आहे. सेकंड जो आहे लास्टिंग, जो आपण याचे सिनोनिम्स बघू. लास्टिंग म्हणजे काय की आपण म्हणतो ना लॉंग लास्टिंग,
जास्त काळासाठी टिकणारा, ड्युरेबल म्हणतो आपण त्याला, ड्युरेबिलिटी, किंवा इंड्युरिंग म्हणतो आपण, जी की तुमची इंड्युरन्स टेस्ट होते ज्या एक्झाम्समध्ये फिजिकल होते. अजून परमनंटची स्पेलिंग चेक करा, PERMANENT, परमनंट. अजून एक वर्ड आहे जो एक्झाममध्ये विचारला जातो, इमॉर्टल. इमॉर्टल म्हणजे काय? लास्टिंग फॉर एव्हर, अमर म्हणतो आपण ना, अमर मराठीमध्ये, त्याला इमॉर्टल म्हणतात. तर हा वर्ड खूपदा विचारलेला एक्झाममध्ये. सो लास्टिंगचे सिनोनिम्स काय आहे? लॉंग लास्टिंग, ड्युरेबल, इंड्युरिंग, परमनंट और इमॉर्टल. सो हे लक्षात ठेवा. बाकी टेम्पररी, मोमेंटरी, फ्लिटिंग आणि इफेमेरल हे काय सिनोनिम्स आहे. अँटोनिम विचारला होता यामध्ये इफेमेरलचा, तर तो लास्टिंग येईल. नेक्स्ट क्वेश्चन, इनकरेक्ट स्पेलिंग विचारली आपल्याला यामध्ये. फर्स्ट ऑप्शन आहे ॲडव्हर्सिटी, सेकंड आहे हॅरॅसमेंट, थर्ड आहे ट्रँक्विलिटी, तिसरा आहे प्रोनाऊन्सिएशन. ॲडव्हर्सिटी म्हणजे काय? डिफिकल्ट टाईम असतो ना, डिफिकल्टीज म्हणतो आपण, संकट, ठीक आहे, डिफिकल्टीज ॲडव्हर्सिटी म्हणतो आपण. हॅरॅसमेंट म्हणजे काय? छळ करणे, त्याला इंटिमिडेशन म्हणतो आपण, ठीक आहे, छळ करणे, हॅरॅसमेंट. ट्रँक्विलिटी म्हणजे शांतता. आपण हे अगोदर ट्रँक्विलिटी हा वर्ड मागच्या शिफ्टमध्ये डिस्कस केलेला आहे. ज्यांनी व्हिडिओ बघितला असेल त्यांना माहीत आहे. पीसफुलनेस आणि अजून कामनेस, काम म्हणतो आपण, कूल, ट्रँक्विलिटी. हा स्पेलिंग रॉंग आहे. प्रोनाऊन्सिएशन इज करेक्ट ऑप्शन. याचं जे प्रोनाऊन्सिएशन आहे ते प्रोनाऊन्सिएशन आहे, म्हणजे याचा उच्चार हा प्रोनाऊन्सिएशन आहे, प्रोनाऊन्सिएशन नाही. ओके. आणि स्पेलिंग पण इथं नाऊन नाही तर प्रोनाऊन्सिएशन. ओके. नेक्स्ट यामध्ये सिनोनिम बघायचा आहे आपल्याला. कॉन्डोलेन्स म्हणजे फर्स्ट ऑप्शन बघू आपण, इनमिटी, सिम्पथी, सिनिसिझम, ब्रुटॅलिटी. सो सिम्पथी इज करेक्ट ऑप्शन. फर्स्ट ऑप्शन बघू आपण, इनमिटी म्हणजे काय? शत्रू, फो म्हणतो आपण त्याला, फो, किंवा हॉस्टिलिटी हा शब्द विचारलेला एक्झाममध्ये, किंवा हेट्रेट, ठीक आहे, म्हणजे शत्रुता. सिम्पथी आणि अजून एक वर्ड मी नंतर डिस्कस करतो. फर्स्ट आपण बघू सिनिसिझम म्हणजे काय? शंका असणे, सिनिक पर्सन आपण मे बी अगोदरच्या शिफ्टमध्ये डिस्कस केलेला आहे. ब्रुटॅलिटी म्हणजे काय? क्रूरता, निर्दयता म्हणतो आपण, व्हायलन्सची स्पेलिंग अशी नाही आहे, VIOLENC, व्हायलन्स अशी आहे. किंवा क्रुएल्टी म्हणतो आपण, म्हणजे काय? ब्रुटॅलिटी, ठीक आहे. सिम्पथी आणि एक अजून वर्ड असतो इम्पथी, EMPATHY. सिम्पथी आणि इम्पथी तुम्ही ऐकलं असेल की सिम्पथी देतो आपण. सिम्पथी देतो म्हणजे काय? की दुसऱ्याच्या दुःखाबद्दल जाणीव असणे, ठीक आहे, फक्त जाणीव असणे, ठीक आहे, सिम्पथी म्हणतो आपण त्याला. आणि इम्पथी म्हणजे काय? दुसऱ्याच्या दुःखामध्ये पूर्णपणे स्वतःला गुंतून घेणे, म्हणजे त्याचा अनुभव करणे, एक्सपिरियन्स करणे. म्हणजे हा याच्यापेक्षा सिम्पथीपेक्षा स्ट्रॉंग वर्ड आहे इम्पथी, म्हणजे त्याचे दुःख अनुभव करणे, एक्सपिरियन्स करणे. आणि सिम्पथी म्हणजे जस्ट त्याला सांत्वना देणे म्हणतो आपण, सांत्वना देणे, ठीक आहे. तर सिम्पथीचा मिनिंग ते होतो. तो हा डिफरन्स आहे सिम्पथी आणि इम्पथीमधला, ठीक आहे. कंडोलन्सचा सिनोनिम कोणता आहे मग? सिम्पथी आहे. नेक्स्ट क्वेश्चन, इनकरेक्टली स्पेलिंग बघायची. ही वॉज डेफिनेटली द मोस्ट परसुएसिव्ह स्पीकर ॲट द कॉन्फरन्स.
पर्सुएसिव्ह स्पीकर म्हणजे काय की प्रभावी भाषण करणारा. पर्सुएसिव्ह स्पीकर. ठीक आहे. डेफिनेटलीची स्पेलिंग दिलेली आहे. आपण या अगोदर डेफिनेटलीची स्पेलिंग बघितली होती. DEFINITELY ही जी आहे डेफिनेटलीची काय करेक्ट स्पेलिंग आहे. आपल्याला रेक्टिफाय करायचं आहे, म्हणजे करेक्ट स्पेलिंग दिलेली आहे यामध्ये, कोणती ती शोधायची आहे. तो सेकंड ऑप्शन इज करेक्ट. FINITELY आपण डेफिनेटली म्हणतो, पण NI असते यामध्ये स्पेलिंग. ओके. मोस्ट कन्फ्युजिंग वर्ड आहे, एक्झाम्सला विचारला जातो. अशा प्रकारे आपण 25 क्वेश्चन डिस्कस केलेला आहे. आय होप तुम्हाला एक्सप्लेनेशन समजलं असेल. आपण चारही पण ऑप्शन डिस्कस केलेले आहे. फक्त आपण करेक्ट ऑप्शन शोधला नाही, तर बाकीचे जो करेक्ट ऑप्शन सोडून बाकीचे जे ऑप्शन्स आहे ते रॉंग का आहे आणि त्यांचं करेक्शन काय आहे त्यामध्ये ते सुद्धा बघितलेलं आहे. मोस्ट ऑफ द टीचर यूट्यूबवरती फक्त क्वेश्चन्स रीड करतात, ऑप्शन सांगतात आणि नेक्स्ट ऑप्शनवर जातात. बट मुलांना बाकीचे ऑप्शन कसे इलिमिनेशन करायचे आणि बाकीचे ऑप्शन्स रॉंग का आहे त्यांचं वाय क्लिअर होत नाही. सो ते आपण या सिरीज थ्रू करतो आहे आणि आय एम शुअर 100% तुम्हाला या सिरीजमधून फायदा होईल. जर या लेक्चर्सची PDFs तुम्हाला पाहिजे असेल तर ती पॉवर्स प्राईम अकॅडमी या टेलिग्राम चॅनलला जॉईन करून तुम्ही घेऊ शकता प्रॅक्टिससाठी आणि या लेक्चर थ्रू तुम्ही तुमचे कॉन्सेप्ट क्लिअर करू शकता. ओके. भेटूया नेक्स्ट लेक्चरमध्ये. टिल देन बाय बाय. थँक्यू.